तुळजा, पद्मा तुझी जवळची आणि लाडकी सखी आहे ना ग. मला बी नाही वाटत ग की ती अशी वागेल. या मागे ना नक्कीच कुणाचं तरी कारस्थान आहे. हे असं तुला बी वाटतंय हे मला जाणवतंय. जे काही घडलंय त्यामागे डाव आहे हे निश्चित. तुला बी पटतंय ना? अगं मग तिच्यावरचा राग सोडून दे आणि तिला परत बोलव ना. नाही आई, हे सगळं आम्ही मुद्दाम घडवून आणलं. आम्हाला पद्माला सुरक्षित ठेवायचं. तुळजा, अगं तिला सुरक्षित ठेवण्यासाठी तू इतकी कठोर वागलीस? पद्मावर हा वार दुसऱ्यांदा झाला. आधी सुद्धा नभाजीनं तिचं रूप घेतलं होतं. कदाचित आत्ताही तसंच काहीतरी असेल, परंतु आम्हाला आत्ता त्या गोष्टीची कल्पना आहे. ह्याची उघड आम्हाला आत्ता नाही करायची. त्यातून महिषासूर सावध व्हायला नको. पण तो सावध होणार. त्याला सहजपणे कळणार की तू पद्माला वाचवण्यासाठीच अशी वागली आहेस. महालातल्या एका व्यक्तीमुळेच त्याला समजणार. महादेवानी दैत्य गुरुना आपल्याकडे बोलावून घेतलं आणि त्यांच्या करवी आमच्यासाठी संदेश पाठवला. पण त्याने जर का पुन्हा एकदा कपट नीतीचा मार्ग अवलंबला तर नियतीच्या रचनेची सगळी बंधनं, सगळ्या चौकटी तोडून आम्ही स्वतः त्याच्या समोर उभे राहू, एवढं त्याने लक्षात घ्यावं. परंतु त्यापूर्वीच आपला खेळ सुरू झाला होता. सम्राज्ञी, ही केवळ आपण दोघांनी आखलेली योजना आहे आणि तिचा संशय कुणालाही येऊ नये यासाठी पुन्हा पुन्हा आम्हाला आपला अपमान करावा लागला, आपल्याशी दुर्वर्तन करावं लागलं. असुर नरेश, शांत व्हा. आपला राग, आपलं प्रेम, सारं काही आमच्यासाठी आहे. परंतु असुर नरेश, मुनीवर आम्हाला वनामध्ये शोधत येतील आणि ते आम्हाला मदत करतील हे तुम्हाला कसं समजलं? मुनिवर नारद ते पूर्वीपासून हेच कार्य करत आले आहेत, असुरांना देवांच्या बाजूने वळवण्याचं. हिरण्यकश्यपूची पत्नी कयाधू आणि त्याचा पुत्र प्रल्हाद यांचंही मनपरिवर्तन याच नारद मुनीने केलं होतं. ते संधी पाहून आपल्याही सहाय्याला येतील याची शाश्वती होतीच आम्हाला. आता आमच्या तुळजादेवी अनेक शत्रूंशी सामना सहज करू शकतात. पण राजनीती काय म्हणते? शत्रूचा शत्रू हा आपला मित्र असतो. असुर नरेश, तुळजा ही भोळी आहेच. तिने अगदी सहजपणे आमच्यावरती विश्वास ठेवला. नाही सम्राज्ञी, तुळजाचा विश्वास संपादन करण्यामागे आपले सायास आहेत, आपले कष्ट आहेत. आपले हे कार्य अतुलनीय आहे. आपण तिथे जाऊन सर्वांची मनं जिंकलीत, विश्वास मिळवलात. आपले आणि आमचे पराकोटीचे वाद झाले आहेत असं शुक्राचार्यांना आणि सगळ्यांना भासवण्यात आपण यशस्वी ठरलाय. कोणामुळे? तुझ्यामुळेच. आता असं जेवण सोडलंस, दुःखात राहिलीस, अशक्त राहिलीस की तुझ्या मनात नक्की काय आहे हे कुणाला बी कळेल ना. म्हणूनच तुला असं अशक्त राहून चालणार नाही. नीट खायला प्यायला पाहिजे, शक्ती मिळायला पाहिजे. काय? चल बघू आता, जेव. चला आता उद्यापासून लग्नाची तयारी सुरू करायला हवी. अजून किती विधी बाकी आहेत? तुळजा, अजून एका प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही बघ. महिषासुराला इथल्या समध्या गोष्टी कशा कळतायत? तो हा डाव खेळतोय तरी कसा? तेही लवकरच कळेल. महिषासुराचा डाव त्याच्यावरच उलटेल.
आणि म्हणूनच दैत्य गुरुना या योजनेपासून अनभिज्ञ ठेवण्यात आपण यशस्वी झालो आणि आपल्याला जे हवं होतं तसंच घडलं. या संपूर्ण कपटाचं दायित्व त्या पद्मावर आलं आणि आपली ही योजना यशस्वी ठरली. असुर नरेश, पद्माला जाळ्यात ओढणं फार काही कठीण नव्हतं. नभाजीने याआधीच बऱ्याच गोष्टी घडवून आणल्या होत्या. आम्हाला केवळ पद्माच्या दालनामध्ये खोटे पुरावे ठेवणे बाकी होतं. असुर नरेश, आपल्या दोघांमधला हा विरह लवकरात लवकर संपावा आणि आम्ही या असुर महालात परत यावे, आमची एवढीच इच्छा आहे. कारण त्या तुळजाचा महाल सोन्याने जरी मढवला असला तरी सुद्धा तिथे जीव गुदमरतो आमचा. अर्थात सम्राज्ञी, हा आपला प्रासाद आहे. आपण इथल्या सम्राज्ञी आहात. आपण इथे पुन्हा प्रवेश करालच. परंतु सम्राज्ञी, आणखी काही काळ आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल. आपले कार्य असेच सुरू ठेवावे लागेल. तुळजाचं मनोधैर्य सर्व बाजूनी असं तोडावं लागेल की विवाहाचा विचार तिच्या मनातून अनंत काळासाठी नाहीसा होईल आणि त्यातूनच एके दिवशी आपल्यासाठी अशी संधी निर्माण होईल जेव्हा तुळजाला अंकित करणं आपल्यासाठी अत्यंत सुलभ असेल. ते घडणारच आहे असुर नरेश. आता तिने अन्नाचा त्याग केलाय. ती आतून पूर्णपणे खचून गेलीये. त्यामुळे आपण तिला आणखीन तोडून मोडून टाकू आणि त्यातूनच तिला अंकित करण्याची संधी आपल्याकडे आपोआप चालून येईल. पटपट हात चालवा. लई कामं बाकी आहेत. गप्पा मारत बसू नका. काकू, ही आता कसली तयारी? अगं, आता लग्नाच्या पुढच्या विधीची तयारी करायला हवी ना. हळद बाकी आहे. तुळजाला बांगड्या भरायच्या आहेत. अगं, बांगड्यांसाठी माणूस शोधायला लागल ना. काकू, पण तुळजादेवी मनापासून कोणत्याच विधीसाठी तयार नाही आहेत. त्यांना सावरण्यासाठी थोडा वेळ द्यायला हवा. हो शुंभ, तू म्हणतेस ते खरंय. आम्ही सुद्धा आधी हेच म्हणत होतो, परंतु नंतर नीट विचार केला आणि लक्षात आलं की आम्ही आता ह्यात अडकून पडता कामा नये. ह्या लग्नाकडे संपूर्ण विश्वाची नजर आहे. त्यामुळे त्याकडे लक्ष देणं जास्त महत्वाचं आहे. बरं, मी जरा आले. हो. हे विपरीत कसं घडलं? आम्हाला तर वाटलं होतं की पद्माच्या प्रकरणानंतर तुळजा पूर्णपणे खचून जाईल, पण तिला विशेष काहीच फरक पडलेला नाहीये. देवी, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. अशा वेळी काही गोष्टी बाजूलाच ठेवायच्या असतात आणि पद्माच्या विषयाकडे नंतरही लक्ष देता येईल आपल्याला, हो ना? ती निर्दोष असल्याचं सिद्ध झालं तर नक्कीच तिच्या बाबतीत काही विचार करता येईल, परंतु त्यासाठी आता लग्नविधीमध्ये व्यत्यय नको. देवी, आपल्यासाठी निमंत्रण आहे. कोणी पाठवलंय आणि कुठून आलंय?
मी तुझी वाट पाहत आहे. मला तुझं केळवण करायचं आहे. तू माझ्याकडे यायलाच हवं. लग्नाचा निर्णय घेतलास पण मला कळवलं नाहीस. ह्याबद्दल मला राग आला. तोही तू दूर कर. मला ही संधी दे. तुळजा, अगो कोणी पाठवलंय हे निमंत्रण? हे केळवणाचं पहिलं निमंत्रण आहे आई. आपल्याला जायला हवं. अगं पण कुणी पाठवलंय ते तरी सांग. असं कुणी बी बोलवलं तर कसं जायचं ना आपण? कोण आहे आपल्याला माहित नाही. हा असुरांचा डाव असेल तर? हो, असंही असू शकतं. हा डाव असू शकतो. हा डाव नाही. आम्हाला माहितीये ती व्यक्ती कोण आहे. सगळी तयारी करा. आपण आमच्या सखीकडे जात आहोत. असुर नरेश, अचानक काही घडामोडी झाल्यामुळे सगळी परिस्थिती बदलून गेली. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसटून गेल्याची भावना आमच्या मनामध्ये येते. सम्राज्ञी, जे बोलायचंय ते स्पष्टपणे बोला. ही अशी कोडी घालू नका. पद्मासारख्या सखीने तुळजाचा विश्वासघात केल्यानंतर सुद्धा तुळजा विवाहासाठी तयार होईल असं आम्हाला वाटत नव्हतं. परंतु इथे सगळं उलटच झालं. तुळजा आज सकाळपासून पुन्हा विवाहाच्या तयारीला लागली. काय? सम्राज्ञी, हे काय बोलता आहात? तुळजापुरती खचून गेली आहे, त्याने अन्नत्याग केलाय असं आपण आम्हाला सांगितलं होतं सम्राज्ञी. हो असुर नरेश, परंतु तिच्या आईने मध्यस्थी केली. आणि हो असुर नरेश, अजून एक वार्ता आहे. तुळजाला केळवणाचे अवतान आले आहे. अगदी प्रेमाने निमंत्रण पाठवले आहे आणि तुळजा स्वतः तिथे जाणार आहे. कुणाकडून निमंत्रण आहे? कुठे चालली आहे ती? ते माहित नाही, परंतु तिने सांगितले आहे की काही मोजके लोक घेऊन ती केळवणाला जाणार आहे. सम्राज्ञी, कोणत्याही परिस्थितीत तुम्ही तिच्या समवेत राहा. या प्रवासात आम्ही आमचं सैन्य थाडू. तुळजाला अंकित करण्याची ही उत्तम संधी आहे. असुर नरेश, आम्हाला एक कल्पना सुचली. तुळजाला जर का अंकित करायचं असेल तर तिच्यावर हल्ला करण्यापेक्षा जर का तिच्या आईवर हल्ला केला तर, तिच्या आईला जर का काही झालं तर तुळजा स्वतःहून शरण येईल. उत्तम संकल्पना आहे. आम्ही सैन्य पाठवतो आहोत, परंतु आपण ही दक्ष राहा. तुळजाच्या समवेत राहा, तिची छाया बनून. महिषासुरा, दैत्यगुरु, आपण इथे असे अचानक? आणि दैत्यगुरु, असे संशयानं का बघताय? महिषासुरा, तुझा कोणाशी संवाद सुरू होतो? कोणीतरी होतं इथं. मी एका स्त्रीचा आवाज ऐकलेला आहे. इथे नाही दैत्यगुरु, इथे कोण येणार? दैत्यगुरु, आपण अचानक इथे कसे आलात हे सांगितलं नाही. सभेसाठी सर्व असुर एकत्रित झालेले आहेत.
येऊ आम्ही. आपण निघा. दैत्यगुरु निघा आपण. दैत्यगुरूंसमोर आमचं गुपित उघड झालं असतं तर सगळे प्रयत्न वृथा गेले असते. परंतु आता योजनेप्रमाणे सर्व काही होणार. काही प्रहरांचा अवधी आणि आम्ही तुळजाला अंकित करू. आता पुढचा प्रहार होईल तो तिच्या माथेवर, त्या गंगाईवर. आणि आता तिला कोण वाचवेल? लांबचा प्रवास आहे. वाटेत भूक लागली तर शिदोरी जवळ ठेवा. हा, समद सामान एकीकडे ठेवा आणि तुळजाला ओझं होणार नाही असं बघा. ठीक आहे, या. हे घे. केळवणाला जायचं आहे तर आपल्याला बी मानपानाच्या गोष्टी घ्याव्या लागतील. तू हे ठेवून ये, मी बघते. आई, केळवण म्हणजे काय असतं? मी ऐकलंय शिकरण, वाळवण, पण मी कधी केळवण नाही ऐकलंय. अगं, आता तुझं तुळजाताईचं लगीन होणार आहे ना, मग तिचं कोड कौतुक करायचं, तिला तिच्या आवडीचे पदार्थ खाऊ घालायचे, तिचे लाड करायचे. लगीन झाल्यावर मुलगी सासरी गेल्यावर परकी होते असं मानायची पद्धत असते ना. मग ती घरी असेपर्यंत तिची जवळची माणसं तिचा खास कौतुकाचा कार्यक्रम करतात. तेच केळवण. काय गप्पा चालू आहेत? अगं, हे आपलं शेंडेफळ, तुझी लाडकी. हिचे प्रश्नच संपत नाहीत बघ. बर, तुळजा, अगं कुठे जायचं आहे ते तरी सांग. आई, काळजी करू नको, मी तुम्हाला घेऊन जाईन. तू असताना कसली काळजी आहे? ए ताई, आपण जादूने अदृश्य होऊन जायचंय का? नाही, आपण पायीच जायचं. आणि ह्या निमित्ताने आम्ही आमचा सगळा प्रदेश आमच्या नजरेखालून घालू. आणि आम्ही जे सुरक्षा कवच उभं केलंय ना, ते नीट आहे की नाही ते सुद्धा पाहू. आपण या प्रवासात खूप मज्जा करू. नव्या नव्या लोकांची भेट होईल. कोणीही कुठेही जाणार नाही. आम्ही तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही देवी. स्वामी, तुम्ही असं का म्हणताय? आम्ही केळवणासाठी जात आहोत, त्यासाठीच अवताण आलंय. तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही देवी. आधीच मायावी आणि असुरी हल्ले होत आहेत आणि त्यात तुम्ही एकटे जाणार? नाही स्वामी, आम्ही एकट्या नाही. आमच्या सोबत आई आहे, बहीण आहे. आम्हाला जायलाच हवं स्वामी. आम्ही तुम्हाला विनंती करतो, आमच्या निर्णयाचा आदर करा. त्यात कुठलाही हस्तक्षेप करू नका. आम्ही तुमच्या काळजीपोटीच बोलतोय देवी. आमची काळजी नका करू. आम्ही कुठल्याही संकटाला तोंड देण्यासाठी समर्थ आहोत. होय, पण तुम्ही इथून लांब गेलायत हे कळल्यावर महिषासूर या भागात हल्ले करू शकेल. मग या परिसराचं रक्षण कोण करणार? शुंभा आहे ना, ती इथे थांबेल. कोणत्याही परिस्थितीत तुम्ही तिच्या समवेत राहा. या प्रवासात आम्ही आमचं सैन्य धाडू. तुळजाला अंकित करण्याची ही उत्तम संधी आहे. आम्ही इथे थांबू शकत नाही. का? देवी, श्री महादेव म्हणतायत ते अगदी योग्य आहे. तुमची काळजी घेण्यासाठी, तुमच्या बरोबरीनं लढण्यासाठी कोणीतरी योद्धा हवाच ना.
म्हणून आम्हाला तुमच्या बरोबर यायचं आहे. मग या परिसरावर लक्ष कोण देणार? आता ह्याचा विचार तुम्हीच करा देवी. तुमच्याकडे जर याचं उत्तर असेल तर आम्ही तुम्हाला अडवणार नाही. पण आम्ही इथे नाही आहोत हे जर कोणाला कळलंच नाही तर आम्ही सगळे वेश बदलून जाऊ. सगळ्यांना वाटेल की आम्ही या राजवाड्यातच आहोत. आणि यावर विश्वास कोण ठेवणार? आम्ही त्याची पूर्ण काळजी घेऊ स्वामी. आमच्या सख्या या प्रसंगात आमच्या मदतीला नक्कीच येतील.